सुहास सर कॅपिटल. आपण वेन आकृती पृथक्करण सेपरेशन हा आपण टॉपिक सुरू केलेला आहे. काल आपण त्याच्यावरले बरेचसे उदाहरणे घेतलेली आहेत. तर ह्यात सर्वांना आपल्या कल्पना आहे त्रिकोण, वर्तुळ, चौकोन आणि षटकोन असे वेगवेगळ्या आकृत्यांचा वापर केलेला असतो. प्रत्येक घटक म्हणजे वर्तुळ हा एक घटक दाखवतोय समोसा, चौकोन किंवा चौरस बटाटे वडा आहे, षटकोन पावभाजी आहे, त्रिकोण कचोरी आहे. हे प्रत्येक घटक प्रत्येक आकृती वेगवेगळा घटक दाखवते. आणि आपण ह्याच्यावरले बरेचसे उदाहरणं काल आपण सोडवलेत. एक उदाहरण काल आपलं हे कन्फ्युजन मध्ये पडलं होतं. आपण हे उदाहरण घेऊ. पहिले एक प्रश्न जो होता, सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ आवडणारी मुले कोणत्या अक्षराने दाखवलेली आहेत. काल आपण म्हणजे सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ म्हणजे सर्व आकृतीमध्ये कोणतं अक्षर येतं. तर ए अक्षर हे सर्वांमध्ये येत आहे. ए हे षटकोनामध्ये येत आहे, ए वर्तुळामध्ये येत आहे, ए त्रिकोणात येत आहे आणि ए चौरसामध्ये येत आहे. त्यामुळे सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ आवडणारे म्हणजे सर्व आकृतीत आवडणारा पदार्थ असणारा घटक कोणता आहे, ए आहे. हे आपण काल पाहिलेलं आहे. दुसरा प्रश्न काय होता, पावभाजी व्यतिरिक्त. पावभाजी म्हणजे कशाने दाखवलेली पावभाजी, षटकोनानं दाखवलेली, षटकोनानं. सुप्रियाताई बरोबर आहे. हा, पावभाजी हे षटकोनानं दाखवलेली आहे. पावभाजी व्यतिरिक्त म्हणजे षटकोन घ्यायचा नाही. पावभाजी व्यतिरिक्त षटकोन कशाने दाखवलेला आहे, पावभाजी षटकोन व्यतिरिक्त इतर सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ आवडणारी मुले कोणत्या अक्षराने दाखवले, म्हणजे सर्व आकृतीत असणारा इंग्रजी अक्षर कोणता आहे. पावभाजी म्हणजे षटकोनात नाहीये. आता बघा, डी बघा, डी वर्तुळात आहे, डी त्रिकोणात आहे, बरोबर आहे का. त्रिकोणात डी आहे आणि चौरसामध्ये सुद्धा डी आहे. म्हणजे इतर सर्व खाद्यपदार्थ आवडणारी व्यक्ती म्हणजे कोणती झाली मग, डी उत्तर आहे, योग्य उत्तर. आपण टी म्हणलो होतो, बरेच जणांनी उत्तर दिलं होतं. तर योग्य उत्तर कोणतं आहे, डी आहे. फक्त कचोरी आवडणारी मुले, कचोरी म्हणजे कशाने दाखवलेलं आहे, त्रिकोणानं. फक्त कचोरी म्हणजे फक्त त्रिकोणात आहे संख्या कचोरीमध्ये, म्हणजे फक्त त्रिकोणामध्ये व्ही अक्षर आहे. फक्त त्रिकोणात फक्त कचोरी व्ही. हे सगळं आपण काल पाहिलं होतं. हा दुसरा प्रश्न कन्फ्युजन मध्ये पडला होता, त्याचं उत्तर योग्य आहे डी. तर आपण ह्याच्या पुढचे उदाहरण घेऊ. आज मला वाटतं रविवारमुळे बरेच विद्यार्थी येणार नाहीत असं मला वाटत आहे. चला, खरं तर मला आज दुसरा टॉपिक सुरू करायचा होता, म्हणजे हे उदाहरण घेऊन. परंतु कमी जर मुले असतील तर आपण दुसरा टॉपिक सुरू करणार नाहीत आज आपण. चौरस ए, चौरस ए सामना पेपर वाचणारे. चौरस बी हा चौरस पुढारी पेपर वाचणारे. चौरस सी लोकमत पेपर वाचणारे. वर्तुळ, हे वर्तुळ जे आहे ती सकाळ पेपर वाचणारे. हा इथं एक आकडा आहे. चला, तुम्हाला मी एक एक मिनिट वेळ देतो. मी सोडवायचा सगळ्यांनी प्रयत्न करा.
बरोबर आहे, चेतनाताई बरोबर आहे. ताई बरोबर आहे. शीतलताई बरोबर आहे. जयश्रीताई बरोबर आहे. चला, अर्धा मिनिट संपलेला आहे. अर्धा मिनिट राहिलेला आहे. क्वेश्चन 2. व्यवस्थित विचार करा, चुकायला लागले. चला, 1 मिनिट संपलेला आहे. समजा हाच प्रश्न परीक्षेत आलास तर काय करतो आपण? एवढ्या कमी विद्यार्थ्यांनी उत्तर दिलेली आहेत. सकाळ व सामना. सकाळ म्हणजे वर्तुळ आहे. हा, वर्तुळ आहे. आणि सामना ए म्हणजे ए वर्तुळ आहे. हे दोन्ही वर्तमानपत्र वाचतात. म्हणजे ओ आणि ए मध्ये असणारा घटक बघायचा. मात्र पुढारी किंवा लोकमत वाचत नाहीत. पुढारी म्हणजे काय? बी. लोकमत म्हणजे काय? सी. बी आणि सी मध्ये नकोय आपल्याला. बी आणि सी वाचत नाहीत अशा लोकांची संख्या किती बघा. ओ आणि ए मध्ये पाहिजे. म्हणजे वर्तुळ, वर्तुळ आणि ए मध्ये पाहिजे. आता बघा, वर्तुळ आणि ए मध्ये पाहिजे असे कोणते घटक आहेत वर्तुळ आणि ए मध्ये? मला वाटतं 12 आहे. बरोबर आहे. वर्तुळ आणि चौरस ए फक्त 12 आहे. 10 नाहीये. 10 बी मध्ये येतो. आपल्याला बी आणि सी घ्यायचे नाहीत, वाचत नाहीत बी आणि सी मधले. बी मधले एक बी घटक घ्यायचा नाही आणि सी मधला एकही घटक घ्यायचा नाही. म्हणजे कोणता राहिला? 12, जो वर्तुळात बी आहे आणि ए मध्ये सुद्धा आहे. बरोबर आहे का? काय अडचण? 12 बरोबर आहे ना उत्तर? कुणाला अडचण? ठीक आहे. लोकमत वाचत नाही. लोकमत म्हणजे काय इथं? सी. सी घ्यायचं नाही हा. मात्र सकाळ, पुढारी, सामना. सकाळ म्हणजे वर्तुळ, पुढारी म्हणजे बी आणि सामना म्हणजे ए. म्हणजे वर्तुळ बी आणि ए मधले घ्यायचे आणि लोकमत मधला घ्यायचा नाही. लोकमत म्हणजे सी आहे बघा. बघा, सी मधले घ्यायचे नाहीत.
तर असा कोणता घटक आहे मात्र सकाळ पुढारी सामना का सी मधले घ्यायचे नाहीत. सी म्हणजे लोकमत हा का लोकमत मधले घ्यायचे नाहीत. हम्म आता वर्तुळात बी आहे, ए मध्ये बी आहे आणि बी मध्ये बी आहे. मला वाटतं 10 आकडा आहे बघा. बघा बरं, चेक करा बरं. वर्तुळात बी आहे, चौरस ए मध्ये बी आहे, आहे का ए मध्ये बी आणि बी मध्ये सुद्धा आहे. बरोबर आहे. बघा, ए मध्ये बी आहे, वर्तुळात बी आहे आणि बी मध्ये सुद्धा आहे. कोणता आकडा आहे असा? 10 आकडा आहे. काय अडचण, कन्फ्युजन नाही? 10 आकडा तिन्ही आकृतीमध्ये आहे आणि लोकमत सी मध्ये नाही. ओके, चला पुढे जाऊ आता. सकाळ वाचत नाहीत. सकाळ म्हणजे काय? वर्तुळ घ्यायचं नाही आता. सकाळ वाचत नाही म्हणजे वर्तुळातला एकही घटक घ्यायचा नाही. मात्र पुढारी आणि लोकमत. पुढारी म्हणजे काय? बी आणि लोकमत म्हणजे सी. बी आणि सी मधला घ्यायचा आणि वर्तुळातला घ्यायचा नाही. बी आणि सी मधला घटक कोणता आहे रे? बी आणि सी मधला घटक जो वर्तुळात नाही आला पाहिजे. जो वर्तुळात आला नाही पाहिजे. मला फक्त वाटतं ए आहे बघा. एक बघा, सी आणि बी मध्ये सारखा घटक कोणता आहे? फक्त एक आहे, जो वर्तुळात येत नाही. वर्तुळ म्हणजे सकाळ, बर का, सकाळ वाचायचा नाही. वर्तुळ. यस. बी आणि सी मधला. बी म्हणजे पुढारी आणि सी म्हणजे लोकमत. बघा, पुढारी आणि लोकमत. बी आणि सी. बी आणि सी ह्याच्यामधला कॉमन घटक एक आहे आणि ह्या वर्तुळातला घ्यायचा नाही. सकाळ पेपर वाचायचा नाही. म्हणजे कोणता घटक आहे? फक्त एक. समजलं का सर्वांना? कुणाला नाही समजलं मला विचारा. कोणती स्टेप नाही समजली विचारा. प्रश्न पहिला, दुसरा, तिसरा कोणता नाही समजला विचारा. विचारा, वेळ घालवू नका. घाई नाही आपल्याला काहीच. प्रत्येकाला समजलं पाहिजे. सर्वांना समजलं असेल तरच मी पुढे जाणार आहे. कुणाला समजलं नाही? समजलंय सर्वांना? ओके, पुढे जाऊ मग. चल, ठीक आहे. काहीच उत्तर येत नाही. आज रविवार मुळे सगळेजण शांत दिसायला लागले. नेक्स्ट. प्रियाताई म्हणत आहेत नेक्स्ट. चला, आता हे आलं पाहिजे आपल्याला. हम्म? सगळ्यांचा मला 22 विद्यार्थ्यांचा रिप्लाय पाहिजे. ज्यांनी रिप्लाय नाही देणार मी त्याचं नाव घेणार आहे, त्यांचा माईक ऑन करणार आहे. चलो. आज विद्यार्थी कमी आहेत त्यामुळे प्रत्येकाला आलं पाहिजे. नो श्रेयाताई, नो.
यस, सुप्रियाताई करेक्ट आन्सर. नो, चेतनाताई नो. यस, नेहाताई करेक्ट आन्सर. सॅमसंग M30. येस, करेक्ट आन्सर. सुवर्णाताई करेक्ट आन्सर. हा, चेतनाताई बरोबर आहे. हर्षदाताई बरोबर आहे. श्रुतीताई बरोबर आहे. सुहासिनी दीपक ताई बरोबर आहे. लेंबे ताई बरोबर आहे. कोणतं? धनलक्ष्मी ताई बरोबर आहे. वरचे दोन विसरले मी ऍड करायचे. ओके, चेतनाताई बरोबर आहे. ओके. प्रत्येकाने उत्तर द्यायचे. मला वाटतं आता 12-13 विद्यार्थ्यांनी दिलेत. बाकीचे जवळपास 10-9 विद्यार्थ्यांनी नाही दिले उत्तर अजून. चला बघतो मी. विशाल सर बरोबर आहे. विशाल सर बरोबर आहे. हे 7 आहे बरं का, इथं 7 आहे. 7 आहे. 7. Vivo V2029. येस, करेक्ट आन्सर. ओके. नो नो, चेतनाताई नो. येस, श्रेयाताई करेक्ट आन्सर. येस, सुवर्णाताई बरोबर आहे. येस, सॅमसंग M30 बरोबर आहे. विद्याताई बरोबर आहे. शीतलताई बरोबर आहे. सुहासिनीताई बरोबर आहे. Vivo V29. येस, बरोबर आहे. करेक्ट आन्सर. श्रुतीताई बरोबर आहे. , 25-12 बरोबर आहे. चला आता. अनिल सर नाही दिलं उत्तर तुम्ही एकही. राधेश सर दिलं का नाही किंवा. चला. चला.
चला आता सोडू आपण हा. आता ही काय आहे? देवधर करंडक. ओके ओके श्रेयताई बघू आपण. हा, देवधर करंडक, IPL, रणजी, वर्ल्ड कप ही सगळे क्रिकेटच्या वेगवेगळ्या टुर्नामेंट आहेत. हा, वेगवेगळ्या मॅचेस जे असतात त्यांची नावं आहेत. देवधर करंडक, IPL, रणजी, वर्ल्ड कप. देवधर करंडक कशाला दाखवलेला आहे? ह्यानं दाखवलेला आहे. IPL हा समलंब चौकोन आहे. IPL. रणजी वर्तुळ आहे. वर्ल्ड कप काय? आता हे वर्ल्ड कप आहे. केवळ रणजी खेळणाऱ्या खेळाडूंची संख्या. रणजी कोणता? वर्तुळ. ही केवळ वर्ल्ड कप मध्ये, केवळ म्हणले का म्हणजे फक्त, लक्षात घ्या. केवळ म्हणजे काय? फक्त रणजी, दुसऱ्या कशातच सहभागी नसायला पाहिजे. केवळ रणजी म्हणजे कोणता आहे रे? फक्त केवळ रणजी म्हणजे 29. 29 वजा. ही केवळ वर्ल्ड कप मध्ये सहभागी होणाऱ्या. वर्ल्ड कप मध्ये कोणता आहे? हो का, वर्ल्ड कप म्हणजे हा आहे. फक्त केवळ वर्ल्ड कप म्हणले, केवळ वर्ल्ड कप म्हणजे, केवळ वर्ल्ड कप म्हणजे ह्याच्यामध्ये फक्त 18 आणि 2 आहे. 18 आणि 2 20. 18 आणि 20 फक्त वर्ल्ड कप आहे. ही 18 आणि 2 कशामध्ये दुसऱ्या आकृतीत आहेत का? नाही. 29 वजा 20 9. ओके. आता दुसरं, IPL स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या एकूण खेळाडूंची संख्या किती आहे? IPL स्पर्धा, IPL म्हणजे काय? हा काही IPL स्पर्धेत भाग घेणाऱ्या एकूण म्हणजे सगळ्यांची बेरीज करायची. सगळ्यांची बेरीज काय येते? 205 येते. हा का, ह्या समलंब चौकोनात सगळ्यांची बेरीज करायची. 38, 21, 19, 30, 27, 25, 45. 38, 21, 19 हा का पूर्ण समलंब चौकोन, अधिक 30, अधिक 27, अधिक 25, अधिक 25. 38, 21, 19, 30, 27, 25, 45. बेरीज किती येते? 205. आता शेवटचा, कोणत्याही दोनच स्पर्धामध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंची एकूण संख्या किती आहे? म्हणजे दोनच स्पर्धेत भाग घेतलेत, म्हणजे दोनच आकृतीत आहेत. असे किती आकडे आहेत बघा आता. दोनच ह्याच्यामध्ये. आता बघा, आता दोन, 45, 18, 38, 29 ही घ्यायची नाहीत. हम्म. आता फक्त दोन आकृती असणारे कोणकोणते अंक आहेत बघा आता. दोन ह्याच्यामध्ये 21 हा समलंब चौकोन आणि ह्याच्यामध्ये आहे 21. नंतर 19 नाही. 38, 38 फक्त देवधर मध्ये 38. 29 तीन आकृतीमध्ये आहे. 30 ह्याच्यामध्ये बी आहे आणि समलंब चौकोनामध्ये 30. 27 नाही घ्यायचा. 27 तीन आकृतीमध्ये. 25, 25 वर्तुळ आणि ह्याच्यामध्ये 25 चालतंय. 25, 29 फक्त या आकृतीत नाही घ्यायचा. हम्म. आता ह्याच्यातलं झालं. आता हे 23, 23 देवधर मध्ये आहे, वर्तुळात आहे, दोन आकृतीत आहे. 23 चालतंय. 23. आता 7 बघा. 7 फक्त या आकृतीत आहेत. 7
28 बघा. 28 देवधर मध्ये यावे आणि वर्ल्ड कप मध्ये 28. बघा वेळ खाऊ प्रश्न आहे. वेळ खाऊ प्रश्न आहे. म्हणजे 28 एक येत आहे. 18 सेपरेट झालं. ह्याचं उत्तर बघा आता. 8 आणि 3 11, 11 आणि 5 16, 16 आणि 1 17. हात चाला 1, 1 आणि 2 3, 3 आणि 2 5, 5 आणि 2 7, 7 आणि 3 10, 10 आणि 2 12. 127. दोन आकृत्यामध्ये पाहिजे आकडा. दोन आकृतीमध्ये. समजलं का? 21 दोन आकृतीमध्ये आहे. 30 दोन आकृतीमध्ये आहे. 25 दोन आकृतीमध्ये आहे. 23 दोन आकृतीमध्ये आहे. 28 दोन आकृतीमध्ये आहे. काय अडचण? समजलं सर्वांना? कोणत्या एखाद्या आकड्याबद्दल नंबर बद्दल कन्फ्युजन असेल तर सांगा. कुणाला अडचण असेल तर सांगा. पुन्हा सांगू शकतो मी. काय अडचण नाही. आज विद्यार्थी कमी आहेत. आपण दमाने घेऊ. पुढचा टॉपिक घ्यायचा होता मला. पण ओके. प्रश्न दुसरा. आयपीएल स्पर्धेत सहभागी होणाऱ्या एकूण खेळाडूंची संख्या किती? आयपीएल म्हणजे काय? हा समलंब चौकोन. आयपीएल म्हणजे काय? हा समलंब चौकोन. हं? हं? हा का 38 21 19 30 27 25 45 ह्या सगळ्यांची बेरीज करा बरं. 205 येते का बघा बरं. मी काय प्रश्न विचारला होता? प्रश्न काय विचारला होता? क्वेश्चन 2 मध्ये फक्त आयपीएल नाही येणार का? 83. फक्त आयपीएल घ्यायचे आपण. आयपीएल मध्ये एकूण खेळाडू घ्यायचे. किती येते बेरीज? 205 आली का सांगा बरं आयपीएल ची. एकूण संख्या आयपीएल ची आली का? येस. ओके. काय अडचण? ओके. पुढे जाऊ का मग? चला पुढे जातो मी. हं?
ए म्हणजे काय? वकील. बी म्हणजे काय? नोकरी करणारे लोक. आणि सी म्हणजे काय? महिला. बघा आता प्रश्न. नोकरी न करणाऱ्या महिला कोणत्या? किती आहेत? नोकरी न करणाऱ्या म्हणजे त्रिकोणात नको बरं का आपल्याला. त्रिकोणातली संख्या घ्यायची नाही. महिला वकील किती? महिला आणि वर्तुळात बी पाहिजे. महिला बी सी मध्ये बी पाहिजे आणि ए मध्ये बी पाहिजे. असं कोणता आकडा आहे? म्हणजे वर्तुळात बी पाहिजे आणि ह्या पट्टीच्या ह्याच्यामध्ये बी पाहिजे. मला वाटतं सहा आहे. काय ह्या पट्टीमध्ये बी सहा आहे आणि ह्या वर्तुळात बी सहा आहे. प्रश्न परीक्षेत असेच असणार आहे. हेच असणार आहे. लक्षात घ्या. ह्याची तयारी करा. हेच प्रश्न व्यवस्थित सोडवा. नोकरी न करणाऱ्या वकिली. नोकरी न करणाऱ्या म्हणजे त्रिकोण नाही घ्यायचा. नोकरी न करणाऱ्या पी नाही घ्यायचं. म्हणजे वर्तुळातले घ्यायचे फक्त. बरोबर आहे. चौथ्याचं बरोबर आहे विशाल सर. पाचवं दिसतंय का बघा बरं. पाचवं. पाचवा प्रश्न बघा. नोकरी करणाऱ्या महिला नसणाऱ्या वकिलांची संख्या किती? नोकरी करणाऱ्या महिला नसणाऱ्या वकील किती?
नोकरी करणाऱ्या महिला नसणाऱ्या वकिलांची संख्या किती? नोकरी करणाऱ्या महिला नसणाऱ्या वकिलांची संख्या किती? नोकरी करणाऱ्या महिला नसणाऱ्या वकिलांची संख्या किती? चला आता एक एक मला दुसऱ्या प्रश्नाबद्दल कन्फ्युजन आहे बरं का. नोकरी न करणाऱ्या वकिलांची संख्या किती? बघा आता, नोकरी न करणाऱ्या म्हणजे काय? त्रिकोणातली संख्या घ्यायची नाही. नोकरी न करणाऱ्या. आता नोकरी न करणाऱ्या कोणत्या संख्या महिला आहेत? वकील. 9. फक्त 9 आहे. फक्त 9 आहे. ऑप्शन 9 पाहिजे होतं या. कस काय म्हणजे ऑप्शन चुक आहे, प्रश्न चुकीचा आहे कदाचित. नोकरी न करणाऱ्या वकिलांची संख्या किती? फार तर 9 अधिक 6 होऊ शकतं. कारण की आहे ना, वर्तुळात 9 आणि 6 आहेत. वर्तुळात 9 आणि 6 आहेत आणि त्रिकोणामध्ये नाहीये. म्हणजे 9 आणि 6 मला वाटतं इथं 15 असायला पाहिजे होतं फार तर. 15 आकडा चालतंय. 9 आणि 6 वर्तुळामध्ये. हा, पण त्रिकोणामध्ये नाहीये. 9 आणि 6 15. आता तिसरा प्रश्न काय? हा, महिला मेन्शन नाहीये. पण महिला नसणाऱ्या म्हणल्या आहेत का ते? नोकरी न करणाऱ्या महिला नसणाऱ्या वकिलांची संख्या किती? असं काही प्रश्न आहे का? महिलाविषयी काहीच नाही म्हणलेलं ते. महिला जर महिला नसणाऱ्या काही शब्द आहे का इथं? महिला नसणाऱ्या. हम्म. त्यामुळे ना 9 आणि 6 घ्यायला काही अडचण नाही. 15 योग्य उत्तर आहे. पण महिला नसणाऱ्या म्हणल्या असत्या तर 9 घेतला असता आपण. कारण की महिला म्हणजे काय? हा आयत आहे. हा, ठीक आहे. वकील नसणाऱ्या म्हणजे वर्तुळ घ्यायचं नाही बरं का आता. वर्तुळातले आकडे घ्यायचे नाहीत. 9 11 6 10 घ्यायचे नाहीत. वकील नसणाऱ्या पण नोकरी करणाऱ्या महिला किती? म्हणजे त्रिकोण आणि ह्याच्यामध्ये दिसणाऱ्या किती आहे रे? फक्त 5 आकडा आहे. वकील नसणाऱ्या म्हणजे वर्तुळात नसणाऱ्या, नोकरी करणाऱ्या म्हणजे त्रिकोण आणि आयत मध्ये. कोणता आकडा आहे? 5. 5 आकडा आहे. आयत आणि त्रिकोणामध्ये असणारा. नोकरी करणाऱ्या महिला. नोकरी महिला म्हणजे काय? त्रिकोण आणि आयत. 5 आकडा. ओके. नोकरी करणारे म्हणजे त्रिकोण हा. पण वकील व महिला नसणारे लोक किती आहेत? म्हणजे वकील म्हणजे वर्तुळ घ्यायचं नाही, महिला म्हणजे ही घ्यायचं नाही, आयत. म्हणजे मला वाटतं फक्त 7 आहे. आयत मध्ये नको, वर्तुळात नको.
आयत मध्ये नको, वर्तुळात नको. म्हणजे वर्तुळातली 4 आकडे कटले. हे महिला नको म्हणजे ही आकडे कटले. काय राहिलं फक्त 7. 7. नोकरी करणाऱ्या महिला नसणाऱ्या वकिलांची संख्या किती? हम्म? नोकरी करणाऱ्या आणि महिला नसणाऱ्या म्हणजे ही हा चौकून घ्यायचा नाही बरं का. महिला नसणाऱ्या, नोकरी करणाऱ्या वकील, नोकरी करणाऱ्या वकील. त्रिकोणात आहे आणि वर्तुळात आहे. कोणता आकडा आहे? त्रिकोणात आहे आणि वर्तुळात आहे. 11 आकडा आहे. वर्तुळात बी आहे आणि त्रिकोणात बी आहे. 11 आकडा आहे. 11. बरोबर आहे. समजलं का रे? इथं ऑप्शन चुकलेलं आहे. 15 असू शकतो. बघा, महिला नसेल तर स्पष्ट म्हणतात ते महिला नसणाऱ्या. त्यामुळं हा जो प्रश्न आहे ना दुसरा, महिला घ्यावा लागतील ह्याच्यात. महिला नसणाऱ्या म्हणलेत का ह्याच्यात? महिला नसणाऱ्या महिला घ्याव्या लागतील. 9 6 15. चाल, हे तुम्हाला मी उद्यासाठी होमवर्क देतो. होमवर्क. तुम्ही स्क्रीनशॉट काढा आणि हे उदाहरण सोडवा. स्क्रीनशॉट लगेच काढा. होमवर्क करा. उद्या मला सांगा. आज आपण हा क्लास इथंच थांबवूयात. आज रविवार असताना सुद्धा आपण घेतलाय क्लास. वेळ होता त्यामुळे काही अडचण नाही. स्क्रीनशॉट सगळ्यांनी काढला का? 4 नृत्य प्रकार आहेत. चला सोडवा तुम्ही मग. चला. गुड नाईट. आज गजानन कदम सरांचा क्लास नाही वाटतं. राम सर आहेत का? राम सर. चला मीच इथं लिहू होतो. गुड नाईट. उद्या आल्याला आपण हे उदाहरण सोडवू आणि उद्या आपण नवीन धडा सुरू करू. गणिती क्रियांचे बदललेले अर्थ. मला वाटतं एवढा प्रॅक्टिस बास झाली नाही या प्रकारावर. कुणाला काही अडचण असेल तर मला सांगा. कोणी किंवा हे उदाहरण आपण जी घेतलेत ना ती व्यवस्थित सोडवा. तुम्हाला काही अडचण नाही. नवीन उदाहरणं घ्यायची काही गरज नाही असं मला वाटतं. हम्म? आपण हा नवा चॅप्टर आपण उद्या घेणार आहोत. हा नवा चॅप्टर गणिती क्रियांचे बदललेले अर्थ. मायनसच्या ऐवजी गुणाकार, प्लसच्या ऐवजी भागाकार, गुणाकार, बेरीज, ही आपण उदाहरणं. मी आज ह्याची तयारी केली होती परंतु विद्यार्थी कमी असल्यामुळे थोडं स्लो घेतलं. चला. चला गुड नाईट. काही सूचना असेल तर मला टाका. जा विचारात जावा किंवा काही तुम्ही इतर पुस्तकातले उदाहरण सोडवत असताल. सेल्फ स्टडी फार महत्वाची बरं का. सेल्फ स्टडी शिवाय यश नाही मिळणार तुम्हाला. आपण जे उदाहरण घेतले ते डबल सोडवायचा प्रयत्न करा. चालेल. बरेचसे विद्यार्थ्यांनी पहिलं दुसरं सोडवलं बी आहे. चालेल. सेल्फ स्टडी करा. उदाहरण सोडवा. परीक्षेला थोडा वेळ आहे. सध्या शांततेचा काळ आहे. या शांततेच्या काळात जे जास्त घाम गाळतात त्यांना युद्धाच्या काळात कमी रक्त सांडावं लागतं. चला या सुविचारासह आपण गुड नाईट. ओके. थँक्यू. तुमच्या काही सूचना असेल तर नक्की टाका.
विचारा. गुड नाईट. बाय.